तर काल गेलेलो होतो कॅन्टीनला, त्यामुळे कालचा व्हिडिओ आलेला नव्हता. तर काल भरपूर गर्दी होती. ज्यावेळी सामान येतं त्यावेळी गर्दी भरपूर असते. तर मंगळवारी सामान आलेलं आणि बुधवारी आम्ही केलेलो, त्यामुळे साहित्य पण भरपूर होतं, म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं की ते संपलेलं असतं, मग ज्या काही गोष्टी असतात शिल्लक तेवढंच घ्यावं लागतात. कारण कॅन्टीनचं सामान आता जे मिलिटरीत आहे त्यांना माहीत असेल की हे बऱ्यापैकी डिस्काउंट या सामानावरती, म्हणजे आपण जो तुम्हाला डीमार्टमध्ये सुद्धा इतका एवढा डिस्काउंट भेटत नाही, तेवढा 50% 40% असा डिस्काउंट ह्या साहित्यावर राहतो. तर देवपूजेसाठी मी कापूर पण जास्त म्हणजे भरपूर प्रमाणात आणला होता, कारण तिथं छोट्या डब्या नव्हत्या, मोठे होत्या. म्हटलं एकदा आणलं की वर्षभर जाईल असा एवढा कापूर होता तो. आणि सर्फ एक्सेल साबण सुद्धा बऱ्यापैकी त्यावरती डिस्काउंट भेटतो. आणि मशीनसाठी सुद्धा मी हिंकोचं जे फ्रंट लोड मशीनसाठीची पावडर होती, लिक्विड हवं होतं पण लिक्विड ते मला भेटलेलं नव्हतं. तर आता हा जो कॅन्टीनचा किराणा किंवा सामान असतं ते काय करते, किराणा त्यामध्ये जास्त भेटत नाही, चहा पावडर वगैरे, तांदूळ कधी तर असतात, नाही तेल असं भेटतं. म्हणजे बाकीचं साबणा, निरमा, शॅम्पू, कोलगेट असलंच बऱ्यापैकी भेटत असतं. तर त्यासाठी मी एक बॉक्स केलेला आहे. तर हे जे साहित्य असतं कोलगेट म्हणजे एक्स्ट्राचं जे लागणार आहे ते वरती ठेवते आणि जे नंतर यूज होत आहे ते बॉक्समध्ये सगळं भरून ठेवते, मग हवं तेवढा त्याचा यूज होतो. तर यावेळी मला ममाअर्थचा शॅम्पू कॅन्टीनमध्ये आलेला होता, त्यावरती सुद्धा 120 रुपयाची सूट भेटलेली आहे. तर बऱ्यापैकी डिस्काउंट कॅन्टीनच्या सामानाला भेटतो. तर ते सगळं सामान लावून ठेवलं आणि आज मी तूप बनवलेलं आहे. तर हे जे पातेल आहे हे मी साईज साठवून ठेवण्यासाठी नेहमीचं असतं. एवढं पातेलं भरलं की मी करते. मग आता घरचं दूध असल्यामुळं कसं, दूध पण घरामध्ये मुलं असल्यामुळं ते जास्त ठेवलेलं असतं, त्यामुळं 3 दिवसातून एकदा मी तूप करते. आणि बऱ्यापैकी म्हणजे एकदा बनवलं तर पाव किलो एवढं हे तूप होतं. तर साई काय करते, मी ज्या दिवशी तूप करायचं त्याच्या आदल्या दिवशी रात्री मी बाहेर काढून ठेवते झोपताना, आणि सकाळी उठल्यावर ते पातेलं परत फ्रीजमध्ये ठेवते. आणि मग फ्रीजरमध्ये ठेवलं तर 1-2 तासात थंड होतं. आणि मग थंड झाल्यानंतर साई काय होतं की तूप छान निघतं. आणि हे ताक खाण्यासाठी आम्ही यूज करतो, त्यामुळे यामध्ये मुरवाण टाकलेलं असतं. तर बऱ्याच जणी काय करतात की बिना मुरवाण लाव किंवा विरजण न टाकता तूप बनवतात, पण तसं तूप खाणं सुद्धा चांगलं नाही असं म्हणतात. नेहमीच विरजण किंवा मुरवण यात टाकूनच तूप बनवायचं असतं. तर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून हे फिरवून घेतलं आणि नंतर थोडं पाणी टाकलं की हे जे लोणी आहे ते वरती येतं. थोडा वेळ जास्त फिरवलं तर अजून आलं असतं, पण मी लगेचच बंद केल्यामुळं, पण थोडंसं पाणी टाकलं की येतं. एखादा चमचा असा यामध्ये थोडासा टाकून फिरवला तर हे लोणी जे आहे ते बघा परत सगळं वरती येतं. तर हे आता मी काय करते, प्रत्येक वेळी ताक केलं की 3 दिवसातून करू द्यात किंवा 4 दिवसातून करू द्यात, तर ज्या त्या वेळेला ते लोणी पण म्हणजे तूप पण करून टाकते. जास्त एकदाच तूप बनवायला गेलं ना खूप असं लोणी साठवून ठेवून, तर काय होतं की कढई त्याला भांडं मोठं लागतं, ते ओतू येतं, भांड्यात बसत नाही. त्यापेक्षा काय करायचं, ज्या त्या वेळेला म्हणजे जास्त साठवण्यापेक्षा एकदा तूप ताक बनवलं की त्याचं लगेचच तूप बनवून टाकायचं. म्हणजे काय होतं की जास्त वेळ सुद्धा जात नाही आणि पटकन होऊन जातं. नाही जास्त असेल तर मग खूप वेळ जातो ते काढण्यासाठी. तर लोणी काढल्यानंतर व्यवस्थित असं धुवून घेते 1-2 पाण्यात पाणी टाकून. यामुळे काय होतं की लोणी व्यवस्थित धुतलं तर तुपाला आपल्या अजिबात खराब आंबट असा वास कधीच लागत नाही, आणि तूप भरपूर दिवस जरी राहिलं तरी ते आहे असं छान राहतं, ते खराब सुद्धा लवकर होत नाही. म्हणून 2 ते 3 पाण्यानं व्यवस्थित असं लोणी धुवून घ्यायचं. आणि आता गॅसवरती तूप करण्यासाठी शक्यतो मी स्टीलचीच भांडी यूज करते बऱ्यापैकी. ॲल्युमिनियम बऱ्यापैकी कमी केलेलं आहे. कधी तर एखाद्या वेळेस त्याचा यूज होतो, पण जेवढं शक्य होईल तेवढं स्टीलचं किंवा ह्याच्यामध्येच मी बनवते. आता तुपामध्ये काय होतं की आपण जर पळी अशी नेहमी ठेवली तर ते अजिबात कढईला चिटकत नाही. आणि आता ताक केल्यानंतर लगेच साई असते ती जी काय साई आहे ती यामध्ये टाकून ठेवते, आणि विरजण पण लगेचच यामध्ये टाकून ठेवते. नाही बऱ्याच वेळा होतं की विरजण संपून जातं, मग म्हणून ज्या त्या वेळेला टाकून ठेवलं की लक्षात राहतं आपल्या, आणि परत आपल्याला मग मुरवण संपलंय त्याची शोधाशोध करायची गरज पडत नाही. तर हे पातेलं पण मग आता मी असंच फ्रीजमध्ये ठेवते, आणि ज्या दिवशी करायचं त्याच्या आदल्या दिवशीच बाहेर काढून ते रात्रभर ठेवायचं, म्हणजे ते विरजण छान लागतं.
आणि तूप पण बघा आता अशा पद्धतीने पळी यामध्ये ठेवली आणि अधूनमधून तुम्ही जर असं हलवलं ना, तुम्हाला कढई घासण्याची अजिबात म्हणजे त्रास होत नाही. ही जी तुपात बेरी असते ती अजिबात चिटकत नाही कढईला. आणि तूप कडत आल्यानंतर काय करते मी, गॅस बंद करायच्या अगोदर तुळशीची पानं टाकायची, म्हणजे तुपाला आपल्या छान वास राहतो आणि भरपूर दिवस राहिलं तर तूप आपलं छान, म्हणजे यातून खराब वास कधीच येत नाही. तर तूप मी अशी एकदम लालसर रंगावरती कडवून घेते. आता काही जण व्हाईट कलरमध्ये ठेवतात, ज्याची त्याची आवड असते, पण मला असं लालसर कलरवरती हे आवडतं. कारण ह्या तुपाचा आता बघा अजिबात कसा खराब वास वगैरे येणार नाही, खूप छान असा वास येतो. आणि तूप साठवून ठेवताना नेहमीच तुम्ही जर स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवलं ना, तूप तुमचं खूप दिवस राहिलं तरी सुद्धा ते खराब होत नाही. आणि जेवढं जुनं तूप असेल ना ते शरीरासाठी चांगलं, तेवढंच आरोग्यदायी असतं. आणि रोज खाण्यासाठीचा एक छोटा डबा करायचा, म्हणजे त्या तुपाला सारखा हात लागत नाही आणि आपलं साठवणीतलं तूप आहे ते भरपूर दिवस ठेवलं तर अजिबात खराब होत नाही. त्याला आपला म्हणजे ओला हात किंवा थोडासा इकड तिकडचा चमचा त्यात घालण्यापेक्षा काय करायचं, रोज वापरण्यासाठीचं तूप वेगळं ठेवून द्यायचं असं, आणि साठवणीतलं तूप वेगळं ठेवायचं. म्हणजे जास्तीचं तूप लागत असेल त्यावेळी तुम्ही किटलीतलं यूज करू शकता, पण रोजच्या रोज हवं असतं ते तुम्ही छोट्या डब्यातलं, मग ते आपल्याला बरं पडतं.